शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी पक्षाची स्थापना केली. त्यांनी आपला पक्ष उद्धव ठाकरेंच्या स्वाधीन केला आणि या उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना नेता बनवलं, मंत्री बनवलं. पण एकनाथ शिंदेंनी हा पक्ष माझाच आहे असा दावा ठोकला. यावेळी राज्यपालांचं वर्तन हे सुसंगत नव्हतं असं न्यायालय म्हणत आहे. कोणताही पुरावा हाती नसताना राज्यपालानं फ्लोर टेस्ट घेण्यास सांगणं हे चुकीचं न्यायालयाला वाटलं. सुनील प्रभू हे प्रतोद आहेत शिवसेनेचे. त्यांची नियुक्ती आणि त्यांनी काढलेला व्हीप हा कायदेशीर होता हे न्यायालय सांगतं. पण स्पीकर हा पक्ष एकनाथ शिंदेचा आहे हे डिक्लेअर करून टाकतं. तर निवडणूक आयोग पक्ष आणि चिन्ह म्हणजे पक्ष संघटन आणि विधिमंडळातला पक्ष यापेक्षा विधिमंडळातला पक्ष श्रेष्ठ मानून तर हा पक्ष एकनाथ शिंदेंचा आहे आणि चिन्ह त्यांचं आहे असं सांगतं. पण न्यायालय मात्र ते चूक ठरवतं. म्हणजे तो योग्य वाटत नाही न्यायालयाला. न्यायालय म्हणतं की विधिमंडळापेक्षा पक्ष संघटन हे मोठं असतं. म्हणजे न्यायालय एकनाथ शिंदेंच्या सेनेला प्रश्नसुद्धा विचारतो. तुम्ही पक्ष सोडलाय म्हणता, पण पुन्हा आणखी त्याच पक्षावरती तुम्ही अधिकार सांगताय, म्हणजे नेमकं तुम्ही केलं काय? मग आता न्यायालयामध्ये हे प्रकरण अंतिम टप्प्यात आहे. पण यालाही जो काळ लोटलाय ना, तो काळ खूप मोठा आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्याचे उपमुख्यमंत्री झालेत आणि आता ते आमदार, तो कार्यकाळ पूर्ण संपलाय. म्हणून जे म्हणतात ना, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. म्हणजेच न्याय वेळेत न देणं हे न्याय नाकारण्यासारखंच असतं.